Good morning students. In the last video we learned Robert Southey's poem or ballad Inchcape Rock. Now we are going to start new poem from our course book which name is Have You Earned Your Tomorrow by Edgar Cayce. This is inspirational and motivational poem. ही जी पोएम आहे ही इन्स्पिरेशनल आहे, मोटिवेशनल आहे अँड इट गिव्स ऑप्टिमिस्टिक ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या कवितेतून मिळणार आहे. अँड दिस पोएम प्रोव्हाइड्स यू पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. नाउ लेट मी इंट्रोड्यूस टू यू some information of poet about his personal life and his literary career. Edgar Cayce. Edgar Cayce was born in 1881 and passed away in 1959. He was born in England, but when he was 10 years old, he came to United States. म्हणजे एडगर केस जे आहेत ते त्यांचा जन्म जो आहे तो जन्म इंग्लंडमध्ये झालेला आहे, परंतु ते 10 वर्षाचे असताना कुठे आलेले आहेत तर अमेरिकेमध्ये आलेले आहेत आणि दॅट्स वाय ही इज नोन ॲज अ अमेरिकन पोएट. म्हणजे तिथून पुढचं त्यांचं संपूर्ण आयुष्य कुठे गेलेलं आहे तर अमेरिकेमध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं तर अमेरिकन पोएट असं म्हटलं जातं. He began his writing career in 1895 at the age of 14. When he was 14 years old, at that time he starts his literary career. ते ज्यावेळी 14 वर्षांचे होते त्यावेळी त्यांनी काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी त्यांचं लिटररी करिअर काय केलेलं आहे सुरू केलेलं आहे. त्यांच्या लिखाणाला त्यांनी काय केलेले आहे तर या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. एडगर केस इज नोन ॲज अ people's poet for his simple style and optimistic tone of writing. Edgar Cayce is known as a people's poet. Why he is known as a people's poet? Because he wrote about कॉमन पीपल्स. म्हणजे त्यांचं जे लिखाण आहे ते कोणासाठी होतं तर सर्वसामान्य लोकांसाठी होतं आणि त्याचमुळे त्यांना काय म्हटलं जायचं तर पीपल्स म्हणजे पीपल्स पोएट म्हणजे काय तर लोककवी असं म्हटलं जात असे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी एडगर केस जे आहेत ते कोण होते तर लोककवी होते. व्हाय? बिकॉज हिज अ सिम्पल स्टाईल. म्हणजे त्यांची पोएम लिहिण्याची जी स्टाईल होती ती कशी होती अतिशय साधी होती. ऑप्टिमिस्टिक अँड पॉझिटिव्ह. म्हणजे या ठिकाणी ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय तर आशावादी दृष्टिकोन. म्हणजे जीवनाकडे सर्वसामान्य लोकांचा बघण्याचा जो आशावादी दृष्टिकोन लोकांना कोणी दिलेला आहे त्यांच्या लिखाणातून तर थोडक्यात एडगर केस यांनी दिलेला आहे. Cayce is an American writer of newspaper and magazines. एडगर केस जे आहेत ते काय होते तर या ठिकाणी अमेरिकन न्यूजपेपरमध्ये आणि मॅगझिन्समध्ये रायटर म्हणून काय करत होते तर या ठिकाणी काम करत होते. दिस इज अन इन्स्पिरेशनल पोएम. इन दिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स वेदर दे हॅव done anything to improve the life of another human being or not. या ठिकाणी बघा त्यांनी काय केलेलं आहे हिअर पोएट आस्क क्वेश्चन्स टू हिज रीडर्स. म्हणजे या ठिकाणी कवीने काय केलेले आहेत या कवितेमधून प्रश्न विचारलेले आहेत कोणाला तर त्याच्या रीडर्सना त्याच्या वाचकांना. म्हणजेच आपल्याला काय केलेले आहेत या ठिकाणी कवीने प्रश्न विचारलेले आहेत. वेदर यू हॅव टू डन समथिंग टू इम्प्रूव्ह लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग. तुम्ही इतरांसाठी काही केलेलं आहे का? इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. म्हणजे तुम्ही इतरांच्या चांगल्या भविष्यासाठी काही केलेलं आहे का? Therefore one should consider one's actions and deeds carefully and plan accordingly for a better future. म्हणजे या ठिकाणी कवीला काय सांगायचं की आपण चांगलं कृत्य केलं पाहिजे, चांगलंच काम केलं पाहिजे की ज्यामुळे आपण काय करू शकू तर उद्याचा दिवस कमवू शकू. हॅव यू अर्न युअर टुमारो. या ठिकाणी प्रवीण क्वेश्चन विचारलेला आहे कवीने की तुम्ही काय केलेलं आहे का
अर्न म्हणजे काय तर कमवणे. आतापर्यंत तुम्हाला कमवणे या शब्दाच्या अर्थानुसार आपण काय घेतो तर पैसा, संपत्ती, प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी कमवणे यामधून आपण घेतो. परंतु या ठिकाणी कवीने एक अतिशय वेगळा आणि अतिशय मार्मिक असा प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही उद्याचा दिवस कमावलात का? पैसा, संपत्ती तर काही सर्वच जण कमवतात किंवा प्रसिद्धी सर्वच जण कमवण्याचा प्रयत्न करतात, प्रसिद्ध होण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतं, परंतु तुम्ही उद्याचा दिवस कमवलेला आहे का असा प्रश्न कोणी केलेला आहे या ठिकाणी एडगर गेस्ट यांनी टू हिज रीडर्स. रीडर्स म्हणजे कोणतं? वाचक, आपण. या ठिकाणी कवी 3 कॅरेक्टर्स मध्ये ही कविता काय होते तर पुढे सरकते किंवा पुढे जाते. फर्स्ट कॅरेक्टर इज हिअर दॅट स्पीकर. स्पीकर म्हणजे कोण तर या ठिकाणी कवी स्वतः. कवी स्वतः कोण आहे तर या ठिकाणी स्पीकर आहे. त्यानंतर रीडर. रीडर म्हणजे कोण तर वाचक. आपण काय करणार आहे तर या ठिकाणी ही कविता वाचणार आहे, ती समजून घेणार आहे, म्हणून आपण कोण होणार तर या ठिकाणी वाचक. अँड अननोन पर्सन्स वी मेट इन अवर लाईफ म्हणजे थर्ड पर्सन जो आहे तो कोण आहे या ठिकाणी थर्ड कॅरेक्टर. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भेटणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, स्ट्रेंजर्स आहेत किंवा आपल्या ओळखीचे अनोळखी अशी लोक जी आहेत ती या ठिकाणी तिसरं कॅरेक्टर म्हणून काय करणार आहेत तर या ठिकाणी रोल प्ले करणार आहेत. म्हणजे या ठिकाणी स्पीकर, रीडर अँड पर्सन्स यू मेट अशी या ठिकाणी 3 या कॅरेक्टर थ्रू ही कविता जी आहे ती एडगर गेस्ट हे काय करता आहेत तर पुढे सरकवता आहेत. दिस इज अ पोएम एक्सप्लेन विथ क्वेश्चन्स ओनली म्हणजे या ठिकाणी कवी फक्त काय करत आहे आपल्याला प्रश्न विचारत आहे. काय प्रश्न विचारत आहे तर ते आपल्याला या कवितेमधून बघायचंच आहे. परंतु तुमच्या लक्षामध्ये तुम्हाला असं वाटेल की यामध्ये कवी फक्त प्रश्नच का विचारत आहे. कवीला काय करायचं आहे की कवीने उत्तर कुठे दिलेली आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती उत्तर आपल्याला या कवितेमधूनच काय होणार आहेत तर बघायला मिळणार आहेत. म्हणजे थोडक्यात कवीला या ठिकाणी या कवितेमधून काय सुचवायचं आहे की तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी तर जगताच, परंतु तुम्ही इतरांसाठी काय केलेलं आहे. हॅव यू डन एनिथिंग फॉर अदर पीपल्स म्हणजे तुम्ही तुमचं कुटुंब सोडून तुम्ही इतरांसाठी काही केलेलं आहे का. यू हॅव टू डू समथिंग फॉर अदर पीपल्स म्हणजे तुम्ही दुसऱ्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे. मी माझं किंवा मी मायसेल्फ अँड आय याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय केलं पाहिजे तर इतरांसाठी काहीतरी काय केलं पाहिजे, कृत्य केलं पाहिजे. नेक्स्ट जनरेशनसाठी, येणाऱ्या पिढीसाठी, येणारी पिढी चांगली घडण्यासाठी तुम्ही काहीतरी काय केलं पाहिजे, चांगलं काम हे केलं पाहिजे. लेट मी इंट्रोड्यूस यू टू द फर्स्ट स्टांजा. हॅव यू अर्न युअर टुमॉरो. पेज नंबर 112. बघा पान नंबर आहे 112 आणि आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी ही जी कविता आहे ही कविता पुढे कंटिन्यू करायची आहे. बघा फर्स्ट स्टांजा. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. This day is almost over and its toiling time is through. Is there any to utter now a kindly word for you? In the first stanza, poet asks many questions to you. या ठिकाणी कवीने वाचकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांमधून तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही स्वतःचं काय केलं पाहिजे सेल्फ ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतःचं काय केलं पाहिजे आत्मनिरीक्षण केलं पाहिजे. रादर तुम्ही भाग पडता कवीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं शोधण्यासाठी काय करता तुम्ही भाग पडता. बघा या ठिकाणी कवीने पहिला प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. इज एनीबडी हॅपियर बिकॉज ऑफ यू पास्ड हिज वे. कवी काय म्हणतो की तुम्ही एखाद्याला भेटल्यामुळे किंवा तुम्ही एखाद्याच्या मार्गातून जात असताना तुमच्या ओळखीचं तुम्हाला कोणी भेटलं तर ती व्यक्ती तुम्हाला बघून आनंदी झालेली आहे का. अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी कवी काय करत आहे विचारत आहे. किंवा तुमच्या सहवासाने कोणाला आनंद मिळालेला आहे का. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. म्हणजे या ठिकाणी कवी काय विचारतो की अशी एखादी व्यक्ती आहे का की
या ठिकाणी तुमची कोणी आठवण काढलेली आहे, तुम्ही काय बोला, तुमच्या प्रेमळ बोलण्याचा किंवा त्या व्यक्तीला केलेल्या मदतीबद्दल, त्या व्यक्तीने दिवसभरामध्ये झालेल्या गोष्टींमधून सुद्धा तुमची आठवण काढलेली असेल का? हॅव यू रिमेंबर टू एनीवन टू यू? दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. पोएट सेज दॅट दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. आजचा दिवस काय झालेला आहे, संपलेला आहे. अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रू. या ठिकाणी टॉयलिंग टाइम मीन्स फिजिकल हार्डवर्क, म्हणजे या ठिकाणी शारीरिक परिश्रम झालेला आहे, कष्टाचं काम झालेलं आहे आणि दिवसभराचा ऑफिसमधला दिवस सुद्धा आजचा काय झालेला आहे, या ठिकाणी संपलेला आहे. आणि कवी पुढे काय विचारतो बघा, इज देअर एनीवन टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड्स ऑफ यू? या ठिकाणी कवी काय म्हणतो की एखाद्या व्यक्तीने दिवसभर खूप काम केलेलं आहे, शारीरिक कष्ट केलेले आहे, मेहनत केलेली आहे आणि तरी सुद्धा त्या व्यक्तीने तुमच्याबद्दल चांगले उद्गार काढलेले आहेत का? किंवा दिवसाच्या शेवटी इतका कंटाळा, इतका थकवा येऊन त्या व्यक्तीला सकाळी तुम्ही भेटलेला होता, हे आठवणीमध्ये आहे का? म्हणजे थोडक्यात या ठिकाणी कवी काय म्हणत आहे की एखाद्या व्यक्तीला तुम्ही भेटल्याबद्दल ती व्यक्ती काय करत आहे, तुमचे आभार मानत आहे का? म्हणजे थोडक्यात या ठिकाणी कवीला काय करायचं आहे की तुम्ही जे वागता ते तुमचं वागणं चांगलं असेल, तुमचं कृत्य चांगलं असेल, तुमचे शब्द प्रेमळ असतील आणि तुम्ही एखाद्याला संकटामध्ये मदत करत असाल तर हे शक्य आहे असं कवी म्हणतो. आणि त्या ठिकाणी कवी काय म्हणतो की असं जर तुम्ही करत असाल तर तुम्ही काय करू शकता, यू हॅव टू अर्न युअर टुमारो. म्हणजे तुम्हाला उद्याचा दिवस कमवण्यासाठी काय करायचं आहे हे थोडक्यात या ठिकाणी कवी काय करत आहे, सांगत आहे. नेक्स्ट स्टांजा. Did you give a cheerful greeting to the friend who came along, or a churlish sort of howdy and then vanish in the throng? Were you selfish, pure and simple as you rushed along the way? बघा या ठिकाणी सेकंड स्टांजामध्ये कवी काय म्हणतो, या ठिकाणी काही शब्द आलेले आहेत बघा. चर्लिश विथ हॅपी मूड, आनंदाने. हाउडी, हाउडी म्हणजे या ठिकाणी इनफॉर्मल किंवा फ्रेंडली ग्रीटिंग, म्हणजे आनंदाने आपण आपल्या बऱ्याच दिवसांनी एखादी व्यक्ती भेटल्यानंतर जो आपण आनंद व्यक्त करतो त्याला काय म्हटलं जातं तर हाउडी. व्हॅनिश म्हणजे काय तर गायब होणे. अँड फ्रॉम, फ्रॉम म्हणजे काय तर गर्दी. म्हणजे या ठिकाणी बघा कवी काय सांगत आहे, डिड यू गिव्ह अ चीअरफुल ग्रीटिंग. चीअरफुल ग्रीटिंग म्हणजे काय तर या ठिकाणी मीट विथ हॅपीनेस. अँड चर्लिश म्हणजे काय तर चर्लिश म्हणजे रूड, म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही अतिशय रूडली भेटलेला आहे का? किंवा तुमच्या समोर आलेली जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तुम्ही मनमोकळेपणाने आनंदाने भेटला का? का उगाच समोर ती व्यक्ती आलेली आहे आणि उद्धटपणाने तुम्ही समोरच्या समोर नुसतं हाय हॅलो करून गर्दीमध्ये मिसळून गेलेला आहात का? म्हणजे या ठिकाणी कवी काय म्हणतो की तुमच्या समोर आलेली एखादी व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीला तुम्ही मनमोकळेपणाने भेटता का? किंवा त्या व्यक्तीने कदाचित तुम्हाला पाठीमागे कधी मदत केली असेल तर त्याबद्दल तुम्ही त्याचे आभार मानता का मनमोकळेपणाने? किंवा कवी काय म्हणतो की आपण विनाकारण उगाच चेहऱ्याची लांबी रुंदी वाढवतो, हसतो आणि आपण आपल्या कामाला निघून जातो. अशा पद्धतीने तुम्ही वागता का? म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वेळी कवी काय करत आहे, तुम्हाला आत्मनिरीक्षण करायला भाग पाडत आहे. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने वागता इतरांबरोबर, इतर लोकांशी. म्हणजे तुमच्या स्वतःबरोबर तुम्ही स्वतःवरती तर प्रेम करताच, तुमच्या कुटुंबातल्या लोकांवरती सुद्धा करता, परंतु कवी काय म्हणतो की तुमच्या बरोबर तुमच्या समोर येणाऱ्या इतर ओळखीच्या लोकांशी तुम्ही कसं वागता किंवा त्यांच्यासोबत तुम्ही त्यांना किती रिस्पेक्ट देता किंवा तुमच्या मित्रांना मैत्रिणींना तुम्ही काय करता, किती रिस्पेक्ट देता, हे थोडक्यात या ठिकाणी कवीला काय करायचं आहे, सांगायचं आहे. की कवी काय म्हणतो की तुम्ही तुमच्या मित्रांना अतिशय मोकळेपणाने किंवा आनंदाने भेटता का की उगाच समोर हसल्यासारखं करून तुम्ही गर्दीमध्ये मिसळून जाता? त्यानंतर पुढे कवी काय म्हणतो, और इफ समवन माइटी ग्रेट were you selfish, pure and simple as you rushed along way,
or is someone mighty grateful for a deed you did today. बघा या ठिकाणी कवी काय म्हणतो की तुम्ही एखाद्या व्यक्तीला मनामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता निस्वार्थी मनाने मदत करता का, की तुमच्या मनामध्ये स्वार्थ असतो की याच्याकडून आपल्याला दुसरं काहीतरी काम करून घ्यायचं आहे म्हणून आता तुम्ही त्या व्यक्तीला मदत करता. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी कवी काय म्हणत आहे की मी मायसेल्फ अँड आय असं न म्हणता कवी म्हणतो की इतरांसाठी थोडंसं काहीतरी करायला शिका, इतर लोकांसाठी काहीतरी करायला शिका आणि त्यातून आनंद घ्यायला शिका आणि तरच तुम्ही काय करू शकता, उद्याचा यू हॅव अर्न युअर टुमारो, म्हणजे तुम्ही उद्याचा दिवस काय करू शकता, कमवू शकता. म्हणजे थोडक्यात कवी काय म्हणतो की तुमच्या कृत्यामुळे या ठिकाणी कोणी तुमचे आभार मानत आहे का, म्हणजे थोडक्यात तुमचं नेचर कसं आहे, तुमचा स्वभाव कसा आहे आणि तुम्ही कसे आहात हे या ठिकाणी कवीने काय केलेलं आहे, या प्रश्नांमधून काय केलेलं आहे, तुमच्या समोरच मांडलेलं आहे. म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे की तुम्ही प्रत्येक या प्रश्नांमधून आत्मनिरीक्षण केलं पाहिजे आणि हेच आत्मनिरीक्षण करायला कोण भाग पडत आहे आपल्याला या ठिकाणी गेस्ट, म्हणजे यांनी ही लिहिलेली ही जी पोएम आहे या पोएम मधून आपण काय करणार आहे तर आपलं आत्मनिरीक्षण करणार आहे. थोडक्यात या ठिकाणी कवीला सेकंड स्टांजामध्ये काय सांगायचं आहे हे आपण बघितलेलं आहे की कवी काय म्हणतो या ठिकाणी की तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांना काय करायचंय तर मनमोकळेपणाने भेटायचं आहे. त्यानंतर बघा थर्ड स्टांजा, कॅन यू से टुनाइट इन पार्टिंग विथ द डे दॅट स्लीपिंग फास्ट, that you helped a single brother of the many that you passed. Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes were fading now with courage look ahead? बघा या ठिकाणी थर्ड स्टांजामध्ये कवी काय म्हणतो, कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डे दॅट्स स्लीपिंग फास्ट. बघा या ठिकाणी कवी काय म्हणतो की आजचा जो दिवस आहे तो खूप फास्ट काय झालेला आहे, संपलेला आहे. आजचा हा जो दिवस आहे तो खूप फास्ट काय झालेला आहे, पटकन संपलेला आहे. आणि या ठिकाणी कवी काय म्हणतो, दॅट यू हेल्प्ड अ सिंगल ब्रदर, तुम्ही एका तरी व्यक्तीला या ठिकाणी दिवसभरामध्ये मदत केलेली. काय ब्रदर म्हणजे या ठिकाणी सगळे आपल्या या ठिकाणी काय करायचंय तर बंधुभाव या अर्थाने घ्यायचा आहे. या ठिकाणी कवी काय म्हणतो की तुम्ही दिवसभरामध्ये एका तरी व्यक्तीला काय केलेली आहे, मदत केलेली आहे का, म्हणजे तुमच्या समोर आलेल्या एखाद्या किंवा तुमच्या दिवसभरामध्ये एखाद्या व्यक्तीने तुमची मदत मागितली असेल तर तुम्ही मदत केलेली आहे का. इज अ सिंगल हार्ट रिजॉइसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड, म्हणजे या ठिकाणी कवी काय म्हणतो की तुमच्या बोलण्याने किंवा या ठिकाणी तुमच्या मदतीमुळे एखाद्या व्यक्तीचा दिवस आजचा आनंदामध्ये गेलेला आहे का, म्हणजे हे सगळं कधी तुम्ही विचार करणार आहात तर या ठिकाणी दिवसाच्या शेवटी, दिवस संपल्यानंतर संध्याकाळी ज्यावेळी काय करणार आहे तुम्ही शांत बसणार आहे त्यावेळी या ठिकाणी कवी काय म्हणतो की तुम्ही आजच्या दिवसभराचा विचार करायचा आहे की तुम्ही आज दिवसभरात कोणाला मदत केलेली आहे का, किंवा तुमच्या बोलण्याने एखाद्या व्यक्तीला धीर मिळालेला आहे का. Does a man whose hopes were fading now with courage look ahead, या ठिकाणी कवी काय म्हणतो की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये उमेद संपलेली असेल आणि ती व्यक्ती काय झालेली आहे, नाउमेद झालेली आहे, नाराज झालेली आहे, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निगेटिव्ह झाला असेल तर त्या व्यक्तीला तुमच्या काही चांगल्या शब्दांमुळे मोटिवेशन मिळालेलं आहे का, म्हणजे थोडक्यात त्या व्यक्तीने काय केलेलं आहे तर आपल्या आयुष्याकडे पुन्हा एक उमेदीने बघण्याचा दिवस सुरू केलेला आहे का. म्हणजे थोडक्यात तुम्ही काय करायचं आहे या ठिकाणी कवी काय सांगतो की तुम्ही एखाद्याला मोटिवेशन द्यायचं आहे, समोर आलेल्या किमान एका तरी व्यक्तीला तुम्ही काय करायचे आहे, मदत करायची आहे, असं या ठिकाणी कवी काय म्हणतो थर्ड स्टांजामध्ये सांगत आहे. नेक्स्ट लास्ट स्टांजा, डिड यू वेस्ट द डे और लूज इट, वॉज इट वेल और सोरली स्पेंट, did you leave a trail of kindness or a scar of discontent? As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did
टुडे. बघा या ठिकाणी लास्ट स्टांजामध्ये कवी पुन्हा काय विचारत आहे की भरपूर सारं या सगळ्या कवितेचा या ठिकाणी थोडक्यात सारांश कवी सांगतो की डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट. वेस्ट म्हणजे काय तर वाया घालवणे. तुमचा आजचा दिवस काय झालेला आहे तर वाया गेलेला आहे का, तुम्ही या ठिकाणी लूज केलेला आहे का आजचा दिवस. तर या ठिकाणी कवी काय म्हणतो की वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंट. म्हणजे आजचा दिवस चांगला गेला की वाईट गेला की तुम्ही वाया घालवलेला आहे आजचा दिवस. या ठिकाणी कवीने काय केलेला आहे प्रश्न विचारलेला आहे. डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर अ सोअर ऑफ डिसकंटेंट. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीचं मन चांगलं बोलून एखाद्या व्यक्तीला आनंदी केलेला आहे का, की तुम्ही एखाद्या व्यक्तीचं मन तुमच्या बोलण्याने दुखावलेलं आहे, तुमच्या कृत्याने दुखावलेलं आहे. म्हणजे थोडक्यात कवी तुम्हालाच या ठिकाणी काय करत आहे प्रश्न विचारत आहे की तुमचं जे आजचं दिवसभरामधलं वागणं आहे ते अशा पद्धतीचं होतं का, की दिवस चांगला गेलेला आहे का वाईट गेलेला आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यामुळे आनंद झालेला आहे का दुःख झालेलं आहे तुमच्या कृत्यामुळे. आणि हे सगळं कधी कवी म्हणतो ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से. म्हणजे संध्याकाळी झोपण्यासाठी ज्यावेळी तुम्ही डोळे बंद करता त्यावेळी दिवसभरामधले व्ह्यूज तुमच्या नजरेसमोरून येऊन जातात. म्हणजे थोडक्यात असं काही घडलं असेल तर तुमच्या डोळ्यासमोर ते येतच. म्हणजे थोडक्यात आपण एखाद्याला मदत केली असेल तर आपल्याला खूप शांत छान झोप लागेल, किंवा आपण एखाद्याचं मन दुखावलं असेल तर आपल्याला स्वतःला संध्याकाळी डोळे शांत मिटून घेतल्यानंतर कदाचित त्याबद्दल वाईट सुद्धा वाटेल. म्हणजे थोडक्यात कवी काय म्हणतो की या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करायला शिकलं पाहिजे, तुम्ही सेल्फ ऑब्झर्वेशन करायला शिकलं पाहिजे. यू हॅव अर्न वन मोर टुमारो बाय द वर्क यू डीड टुडे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी कवी काय म्हणतो की तुमचा अंतरात्मा जो आहे किंवा एखादी दैवी शक्ती, यालाच काय म्हटलं जातं आपला अंतरात्मा, आपलं मन जे आहे ते मन साक्ष देतं की आज आपण दिवसभरामध्ये काय केलेलं आहे. आपण इतरांशी जरी खोटं बोललो तरी आपल्या अंतरात्म्याला माहित आहे की आपण आज दिवसभरामध्ये काय चांगलं काम केलेलं आहे, काय वाईट काम केलेलं आहे. आणि जर तुम्ही चांगलं काम केलेलं असेल, इफ यू हॅव डन गुड थिंग्स देन गॉड सेज टू यू दॅट यू हॅव अर्न युअर टुमारो. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही चांगलं काम केलं असेल तर देव तुम्हाला काय म्हणतो की तुम्ही तुमचा उद्याचा दिवस कमावलेला आहे आणि उद्याचा दिवस पुन्हा तुमच्या चांगल्या कृत्यासाठी तुम्हाला काय झालेला आहे तर मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात कवी काय म्हणतो की मी तुला आता काय करत आहे देवी शक्ती तुम्हाला काय म्हणते की मी तुम्हाला उद्याचा दिवस पुन्हा काय करणार आहे या ठिकाणी देणार आहे. कशासाठी तर पुन्हा तू चांगलं काम करावंस यासाठी. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी कवी काय म्हणतो की आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी चांगलं काम करायचं आहे. इफ यू हॅव टू डन गुड थिंग्स गुड ॲक्शन्स देन यू मस्ट रिवॉर्डेड बाय गॉड. म्हणजे तुम्हाला कधी ना कधीतरी तुम्ही चांगल्या केलेल्या कृत्याचं कधी ना कधीतरी काय मिळणार आहे तर बक्षीस हे मिळणारच आहे. आणि हेच थोडक्यात एडगर गेस्ट यांना या कवितेमधून काय करायचं आहे सांगायचं आहे की तुम्हाला उद्याचा दिवस कमवायचा आहे. यू हॅव टू अर्न युअर टुमारो. थँक्यू.